आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूयात। सुरुवातीला मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासंदर्भातल्या बातम्या। मुंबईत रात्रभर पावसाची संततधार। मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिरानं, पश्चिम मार्गावरची वाहतूक सुरळीत, रस्ते वाहतुकीवरती पावसाचा कोणताही परिणाम नाही। मुंबईच्या अंधेरीत जोरदार पाऊस। अंधेरीतील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा अंधेरी सबवे बंद। सखल भागात पाणी साचलं। हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलाय। मुंबईमध्ये रात्रभर पावसानं हजेरी लावली। अंधेरीच्या विरा देसाई रोडवरती पावसाचं पाणी साचलं। रस्त्यावरचं पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये शिरायला सुरुवात। पावसाचा जोर वाढल्यास जास्त पाणी साचण्याची शक्यता। वांद्र्यातील कलानगर परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस। विविध भागात पाणी साचलं। नागरिकांना सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा। हवामान विभागाकडनं ऑरेंज अलर्ट जारी। भिवंडीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे सखल भागात पाणी साचलं। भिवंडीतील बाजारपेठेमध्ये पाणी साचलं असून गटाराचं पाणी बाजारपेठांमधल्या दुकानांमध्ये शिरलं। नालासोपाऱ्यात रात्रभर झालेल्या पावसानं अलायन्स हॉस्पिटलचा रस्ता आजही पाण्याखाली। नालासोपारा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाखाली पाणी। तुळिंज रोड आणि स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाणी। मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाची संततधार। ठाण्यामध्ये 3 हातनाका परिसरात पावसाची हजेरी। जोरदार पावसानं वातावरणात गारवा निर्माण झालाय। ठाण्यात चंदनवाडी परिसरात झाड कोसळलं। चंदनवाडीच्या मुख्य रस्त्यावरती झाड कोसळल्यामुळे नागरिकांची गैरसोय। तर TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाकडनं झाड बाजूला करण्यास सुरुवात। मुंबईसह ठाणे शहरात देखील पावसाची संततधार। बाजारपेठांमध्ये पाणी भरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। संततधार पावसाचा परिणाम।